अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका महाराष्ट्रातल्या शहरांना बसायला सुरुवात झाली। शेतीपाठोपाठ औद्योगिक क्षेत्रावर युद्धाचा परिणाम होतोय। संभाजीनगरमध्ये जाणवले इराणचे झटके। आता ही बातमी जी आहे आपल्याला कानावर पडली असेल की इराण आणि अमेरिका यामध्ये जे आहे खूप मोठं युद्ध चालू आहे आणि या युद्धात जे आहे असे अनेक सारे नुकसान जे आहे इराणचे झालेले आहे आणि त्यानंतर इराणचा राष्ट्रपती सुद्धा जे आहे त्यामध्ये मृत्यू पावलेला म्हणजे त्यांचं जे आहे निधन झालेलं आहे। कारण की अमेरिकाने जे आहे खूप मोठा बॉम्ब विस्फोट केला होता आणि या विस्फोटामध्ये जे आहे इराणचे राष्ट्रपती जे आहे त्यामध्ये हा अंतिम दुःखद घटनामध्ये जे आहे निधन पावलेले आहे। आता हे जे आहे म्हणजे आपण जी बातमी ऐकत आहे की संभाजीनगरमध्ये जे आहे इराणचे झटके कशा प्रकारे आपल्याला लागलेले आहे आणि त्यानंतर भारताला सुद्धा या युद्धाचा खूप मोठा फटका बसलेला आहे आणि या नुकसानात जे आहे आता कशा प्रकारे भरपाई आपल्याला करून घ्यावी लागेल आणि भारतावर कशा प्रकारे हा जे आहे नुकसान झालेला आहे। संभाजीनगरमध्ये जे आहे अशा अनेक साऱ्या कंपन्या आहे ज्यामध्ये जे आहे इराणकडून म्हणजे कच्चे तेल असो किंवा वस्त्र किंवा इतर अनेक सारे जे आहे कंपन्यासाठी जे आहे अनेक साऱ्या गोष्टी तिथून येतात आणि ते जे आहे वाहतूक मार्ग म्हणजे तिथून समुद्रातून जे आहे त्यांचा वाहतूक मार्ग जहाजीनं येतो आणि तो आता इराणच्या युद्धामुळे जे आहे जहाजीचा मार्ग आता थांबलेला आहे आणि या मार्गात थांबल्यामुळे जे आहे संभाजीनगरमध्ये असे अनेक सारे जे आहे नुकसान होत आहे आणि यांचा फटका जे म्हणजे भारताला कशा प्रकारे बसला तर आता जे आहे गॅससुद्धा खूप महाग होणार आहे आणि गॅसची जी आहे खूप मोठी आता साठवणूक करावं लागणार आहे। कारण की गॅस जे आहे नसल्यामुळे खूप मोठा भारत जे आहे यावर म्हणजे इराणवर अवलंबून होता। कारण की आपण जे आहे गॅस वापरतो रोज घरासाठी तो म्हणजे तो आता जे आहे गॅस जे बंद झाल्यामुळे जे आहे हे खूप मोठा आता लवकरात लवकर फटका बसलेला आहे। तर यासाठी म्हणजे सोल्युशन आता सरकार जे आहे काढत आहे। कारण की आता दुसऱ्या देशातून आपल्याला गॅस घ्यावा लागेल किंवा इतर पेट्रोल असो डिझेल असो इतर कच्चे तेल म्हणजे हे सुद्धा आपल्याला दुसऱ्या देशातूनच घ्यावे लागेल आणि हेच जे आहे म्हणजे इराणवर संकट आलेलं आहे त्याचे दुष्परिणाम जे आहे आता भारतावर होत आहे आणि ते दुष्परिणाम जे आहे थांबण्यासाठी आता आपल्याला दुसऱ्या जे देशावर आहे त्यावर अवलंबून राहणं लागेल। तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि असे अनेक साऱ्या म्हणजे आपल्याला जे बातम्या येतील त्या या चॅनलवर मिळणार आहे म्हणून या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।